नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा शांतपणा ही गोष्ट सांगते. असं म्हणतात आपले तुकाराम महाराज खूप शांत होते. ते कधी कुणावर रागवायचे नाही, चिडायचे नाही, कुणाला ओरडायचे नाही. सगळं काही शांतपणे लोकांना समजावून सांगायचे, बोलायचे. तर त्यांच्या शांतपणाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. तुकाराम महाराजांच्या काळात खूप दुष्काळ पडला होता. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगते, संत तुकाराम महाराज, आपले शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी हे सगळे कॉन्टेम्पररी लोक होते, म्हणजे समकालीन माणसं होते. ते एका वेळेलाच होते माणसं. तर त्यावेळेला अ, दुष्काळ वगैरे पडलेला होता आणि तुकाराम महाराज पण खूप श्रीमंत होते. आपल्याकडे मराठीत गर्भश्रीमंत असा एक शब्द आहे. तर तसे ते गर्भश्रीमंत होते. इवन रामदास स्वामी सुद्धा खूप श्रीमंत होते. पण रामदास स्वामींनी कोणाला काही दिलं-विलं नाही. त्यांनी सगळं घरदारच सोडलं आणि ते सज्जनगडावर, नाशिकला वगैरे असे फिरत राहिले सगळीकडे. सगळ्यात शेवटी रामदास स्वामींनी सज्जनगडावर वस्ती केली. तिथे मठ बांधला. पण अगोदर ते सगळ्या भारतभर हिंडले. सगळ्या भारताचा त्यांनी अभ्यास केला. त्यावेळेला त्यांनी पण या दुष्काळाचं वगैरे वर्णन करून ठेवले. भारतात काय परिस्थिती झाली होती ती त्यांनीही वर्णन करून ठेवले. तुम्ही कधीतरी दासबोध वगैरे त्यांचे जे काही ग्रंथ आहेत ते वाचा. त्याच्यात त्यांनी अक्षरशः लिहून ठेवले, काय आपल्या भारतावर परिस्थिती आली होती, की जो आपला भारत सोने की चिडिया म्हणून ओळखला जायचा, त्या भारतात आपल्या लोकं एकमेकांची वस्त्र चोरायला लागली. एकमेकांची पादत्राणं म्हणजे चपला चोरायला लागली. इतकी बिकट अवस्था झाली होती. तर तिथे धनधान्याचं काय, आता पाऊसच नाही पडला तर धान्य येणार कुठून? आणि तुकाराम महाराज काय शांत आणि भोळसट. आता सगळीकडे हा पडला होता, दुष्काळ पडला होता. त्यांना दिसत होतं, त्यांना लोकांचे हाल बघवत नव्हते. त्याच्यामुळे कोणी काय मागायला आलं, की हे आपल्या घरातलं उचलायचंय आणि द्यायचंय लोकांना. जाऊ दे गावडे. उपाशी आहेत ती लोकं. त्यांना खायला दे थोडं. असं म्हणून म्हणजे त्यांना दया यायची लोकांची आणि ते लोकांना घरातलं धान्य वगैरे काय असेल ते उचलून द्यायचे. बरं, लोकं तरी परत कशी करणार? म्हणजे लोकांनी डुबवलं असं मी म्हणत नाही. पण समजा एखाद्याने मला वस्तू दिली, तर परत करायला माझ्याकडे तरी वस्तू पाहिजे ना. लोकांकडे द्यायलाच काही नव्हतं, तर लोकं त्यांना परत काय करणार? आणि अशा परिस्थितीत लोकांना दे, दे, दे करून त्यांची सगळी परिस्थिती खालावली. ते गरीब झाले. आता काय करणार? पण मग ते कुठे-कुठे कामाला जायचे. म्हणजे जो माणूस स्वतः सावकार होता, तो शेवटी दुसऱ्यांकडे कामाला जायला लागला. घरातल्या पोराबाळांना तर काहीतरी खायला घालायला पाहिजे की नाही? म्हणून ते लोकांकडे कामाला जायचे आणि जे काही मिळेल काम ते करायचे. तर त्यांनी असंच कुठेतरी एकदा काम केलं आणि काम केलं तर त्यावेळेला त्या माणसाने त्यांना त्या कामाच्या बदल्यात एक उसाची मोळी दिली, मोठी मोळी. मोळी म्हणजे अनेक ऊस ज्या वेळेला एकत्र बांधतात त्याला मोळी असं म्हणतात. म्हणजे एक एक सेपरेट ऊस असा बाजूला केला तर, पण ते सगळे ऊस एकत्र करून बांधले की त्याला मोळी असं म्हणतात. आता त्यावेळेला म्हणजे आता बघा, ह्या वेळेला आपल्याला पैशाची किंमत आहे. आपल्याकडे कामाला कोणी माणसं आली किंवा माणसं बोलवली की आपण त्यांना पैसे देतो. आता जर आपण असं ऊस द्या, धान्य द्या केलं तर ती लोकं घेणार नाहीत. त्यांना पैसेच लागतात. पण त्यावेळेला ही सिस्टीम होती. इंग्लिशमध्ये त्याला बार्टर सिस्टीम म्हणतात बघा बघा. म्हणजे तुम्ही मला एक वस्तू दिली, तर त्या वस्तूच्या बदल्यात मी तुम्हाला दुसरी वस्तू द्यायची. पैसे नाही द्यायचे. वस्तूला वस्तू द्यायची. तर तसं कोणीतरी त्यांना उसाची मोळी दिली आणि हे ती मोळी डोक्यावर ठेवून असे घेऊन येत होते. आता सगळ्या दुनियेला तर माहीतच झालं होतं. तुकाराम महाराज खूप भोळे आहेत, शांत आहेत आणि त्यांना लोकांची दया येते. तुकाराम महाराज चाललेत म्हटल्यानंतर झालं. ते आजूबाजूला मुलं होती छोटी-छोटी, आली त्यांच्यावर, "महाराज मला एक ऊस द्या ना, महाराज मला एक ऊस द्या ना, एक ऊस द्या ना." असं करता-करता सगळ्यांनी एक-एक, एक-एक, एक-एक ऊस सगळ्या पोरांनी काढून घेतलं त्यांच्याकडनं आणि कोणी द्या म्हटल्यानंतर नाही म्हणणं तर ह्यांना माहीतच नाही. ते देत गेले सगळ्यांना एक-एक, एक-एक ऊस आणि तिथपर्यंत काय झालं, त्यांच्या पत्नी म्हणजे आवडाबाई, त्यांच्या पत्नीचं नाव आवडाबाई. तिला बातमी मिळालीच होती, की तुकाराम महाराजांनी काहीतरी चांगलं काम केलं. म्हणून त्यांना त्या माणसाने उसाची मोळी दिली भेट म्हणून. ती खुश झाली होती. तिला
तिला वाटलं आता माझ्या मुलांना पोटभर ऊस तरी खायला मिळेल आणि दुष्काळच होता ना सगळीकडे, मुलांना काहीतरी खायला पाहिजे. आणि आईचा जीव जास्त मुलांमध्ये अडकलेला असतो. आधी मुलं, मग नवरा आणि मग बाकीची दुनिया. हे असं बायकांचं असतं. तुम्ही कुठेही जा, स्त्री जात ही अशीच असते. ती पहिला आपल्या नवऱ्याचा आणि मुलाचा विचार करते आणि त्याच्यानंतर ती दुनियेचा विचार करते. स्त्रियांचं हे वैशिष्ट्यच आहे. मग सगळी दुनिया, पहिला माझा नवरा आणि माझी मुलं. तर ती खुश असते, की आता आपल्या मुलांना ऊस तरी खायला मिळतील आणि बघते तर काय, हे आले एकच ऊस घेऊन. मग ती भडकते, की एवढी मोठी त्या मोळी त्या माणसाने तुम्हाला दिली, तुम्हाला आणायला काय झालं? हां, लोकांना सांगायचं नाही म्हणून. आवडे, कसं गं बोलू नाही? त्याही मुलांना खावंसं वाटलं ना, त्यांनाही पाहिजे होतं ना. मग ती आणखीनच चिडली. अरे त्यांना खावंसं वाटतं, पण माझ्या मुलांना पण नाही का खावंसं वाटत? तिने तो ऊस घेतला आणि रागाने त्यांच्या पाठीतच मारला आणि एवढा जोरात मारला, की त्या ऊसाचे 2 तुकडे झाले. मी बोलले, "नाही गावडे, तू बरोबर आहेस." म्हणजे त्यांना आईचं अंतःकरणही कळत होतं, की तिला जो त्रास होतोय तो आपल्यामुळे होतोय. बरोबर होते. ते बोलतात, की आता झाले ना ह्या उसाचे 2 तुकडे, आता आपल्या 2 मुलांना देते 2 तुकडे. पण ते आवडाबाईंवर रागावले नाही. असे आपले तुकाराम महाराज होते. शांत आणि संयमी होते. तर बाळांनो, आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हां. आणि मला नक्की कळवा तुम्हाला आवडली की नाही. मी याच्यापुढेही तुम्हाला अजून काही तुकाराम महाराजांच्या गोष्टी सांगेन. गोष्ट आवडली तर आवडली, नाही आवडली तर नाही आवडली. हे सरळ स्पष्ट लिहा. तर पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.